ಹಿಂದಿ ಮತ್ತು ದೇಶದ ಯಾವುದೇ ಸ್ಥಳೀಯ ಭಾಷೆಗಳ ನಡುವೆ ಆಂತರಿಕವಾಗಿ ವಿರೋಧವಿಲ್ಲ ಎಂದು ಕೇಂದ್ರ ಗೃಹ ಸಚಿವ ಅಮಿತ್ ಶಾ ಅಭಿಪ್ರಾಯಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ವಾರಣಾಸಿಯಲ್ಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದ್ದ ಅಖಿಲ ಭಾರತೀಯ ರಾಜಭಾಷಾ ಸಮ್ಮೇಳನವನ್ನು ಉದ್ಘಾಟಿಸಿದ ಅವರು, ಹಿಂದಿ ಮತ್ತು ಸ್ಥಳೀಯ ಭಾಷೆಗಳು ಸಹೋದರ ಭಾಷೆಗಳಾಗಿವೆ. ದೇಶವಾಸಿಗಳು ಸ್ವಭಾಷೆಯನ್ನು ಜೀವನದ ಮಾರ್ಗವನ್ನಾಗಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು. ಸ್ಥಳೀಯ ಭಾಷೆಗಳನ್ನು ಬಳಸುವುದರಿಂದ ಹಿಂದಿಯು ಸದೃಢ ಹಾಗೂ ಸಮೃದ್ಧವಾಗುತ್ತದೆ. ಸ್ವರಾಜ್, ಸ್ವದೇಶಿ ಹಾಗೂ ಸ್ವಭಾಷೆ ನಮ್ಮ ಆದ್ಯತೆಯಾಗಿದೆ. ದೇಶ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಪಡೆದ ಶತಮಾನದ ವೇಳೆಗೆ ನಮ್ಮ ಆಡಳಿತಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ವಿದೇಶಿ ಭಾಷೆಯ ಅಗತ್ಯವಿರುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದ ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವದ ಈ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣ, ಸುರಕ್ಷೆ, ಆರ್ಥಿಕತೆಗಳಲ್ಲಿ ಮುಂದಿನ ದಿನಗಳು ಹೇಗಿರಬೇಕು ಎಂದು ಸಂಕಲ್ಪ ಕೈಗೊಳ್ಳುವ ವರ್ಷವಾಗಿದೆ. ಶಿಕ್ಷಣದ ಮಾಧ್ಯಮ ಯಾವ ಭಾಷೆಯಲ್ಲಿರಬೇಕು ಎನ್ನುವ ಜಿಜ್ಞಾಸೆ ಹಿಂದಿನಿಂದಲೂ ಇದೆ. ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಮುಂದುವರಿಸಲು ಭಾಷೆಗಳು ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಕೊಡುಗೆ ನೀಡುತ್ತವೆ. ಸ್ವಂತ ಭಾಷೆಗಳ ಮೂಲಕ ಮೌಲಿಕ ಚಿಂತನೆಗಳು ಬಲವಾಗುತ್ತವೆ ಎಂದರು. ವಿಶ್ವದಲ್ಲಿ 6,000ಕ್ಕೂ ಅಧಿಕ ಭಾಷೆಗಳಿದ್ದು, ಭಾಷಾ ವಲಯದಲ್ಲಿ ದೇಶ ಶ್ರೀಮಂತವಾಗಿದೆ. ಲಿಪಿಬದ್ಧ ಭಾಷೆ ಇರುವ ದೇಶವೆಂದರೆ ಅದು ಭಾರತವೇ ಆಗಿದೆ. ಭಾಷೆ ಎಷ್ಟು ಸಮೃದ್ಧ, ಸಶಕ್ತವಾಗುತ್ತದೆಯೋ ಆಗ ಸಂಸ್ಕೃತಿಯೂ ಸಶಕ್ತವಾಗುತ್ತದೆ ಎಂದು ಅಮಿತ್ ಶಾ ತಿಳಿಸಿದರು. ಭಾಷೆಗಳನ್ನು ಬಳಸಬೇಕು, ಅವುಗಳನ್ನು ಬೆಳೆಸಬೇಕು. ನೂತನ ಶಿಕ್ಷಣ ನೀತಿಯಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಆದ್ಯತೆ ನೀಡಲಾಗಿದೆ. ಸಾಮಾನ್ಯ ಜನರಿಗೆ ಆಡಳಿತ ತಲುಪಬೇಕೆಂದರೆ ಸ್ಥಳೀಯ ಭಾಷೆಯೇ ಆಗಬೇಕು. ಇದರಿಂದ ಆಡಳಿತ ಸದೃಢಗೊಳ್ಳುತ್ತದೆ. ವಿಜ್ಞಾನ, ತಂತ್ರಜ್ಞಾನದಲ್ಲೂ ಸ್ಥಳೀಯ ಭಾಷೆಗಳ ಪಠ್ಯಗಳು ಲಭ್ಯವಾಗಬೇಕು ಎಂದರು. के लिए भी ये संकल्प का वर्ष रहना चाहिए कि 100 साल जब आजादी के हो तब इस देश में राजभाषा और हमारी सभी स्थानीय भाषा का दबदबा इतना बुलंद हो कि किसी भी विदेशी भाषा का सहयोग लेने की जरूरत न पड़े। और एक काम मैं मानता हूं आजादी के तुरंत बाद होना चाहिए, क्योंकि हमारे आजादी के 3 स्तंभ थे। आजादी का आंदोलन जो गांधी जी ने जिसको लोक आंदोलन में परिवर्तित किया, इसके 3 स्तंभ थे: स्वराज, स्वदेशी और स्वभाषा। स्वराज तो मिल गया, स्वदेशी भी पीछे छूट गया, स्वभाषा भी पीछे छूट गई। 2014 के बाद मोदी जी ने पहली बार मेक इन इंडिया और अब पहली बार स्वदेशी की बात कर स्वदेशी को फिर से हमारा लक्ष्य बनाने के लिए आगे बढ़े। और इस आजादी के अमृत महोत्सव के अंदर मैं देश भर के सभी लोगों का आह्वान करना चाहता हूं कि एक और लक्ष्य हमारा छूट गया था, स्वभाषा का, उसको हम फिर से एक बार स्मरण करें और हमारे जीवन का हिस्सा बने। और मैं बहुत स्पष्ट करना चाहता हूं, आज देश भर से हिंदी प्रेमी आए हैं, बहुत प्रयास हो रहा है हिंदी और स्थानीय भाषाओं के बीच में विवाद चल रहा है, एक राजनीति खड़ी है। मैं बहुत मन से मानता हूं, मैं भी हिंदी भाषी नहीं, गुजरात से आता हूं, मेरी मातृभाषा गुजराती है, मुझे गुजराती बोलने में कोई परहेज नहीं है, मगर मैं गुजराती जितना ही प्यार, बल्कि इससे थोड़ा अधिक प्यार हिंदी को करता हूं। हिंदी और हमारी स्थानीय भाषाओं के बीच में कोई अंतर्विरोध नहीं है। हिंदी सभी स्थानीय भाषाओं की सहेली है, सखी है, और सखियों के बीच में कभी अंतर्विरोध नहीं। राजभाषा का विकास तभी हो सकता है जब स्थानीय भाषाओं का विकास होगा, और स्थानीय भाषा विकास सातत्यपूर्ण तरीके से तभी विकसित हो सकती है जब राजभाषा एक देश भर के अंदर मजबूत होगी। ये दोनों पूरक है, दोनों के बीच में कोई अंतर नहीं। तो राजभाषा विभाग का काम है कि स्थानीय भाषाओं को हम मजबूत करें, और देश की जनता के, देश भर की जनता का ये लक्ष्य होना चाहिए कि हम राजभाषा को मजबूत करें। अपनी भाषा से ही चीजें दुनिया में राज्यसभा ಉಪಸಭಾಪತಿ ಹರಿವಂಶ್ ನಾರಾಯಣ್ ಸಿಂಗ್, ವಿಶ್ವದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕ್ರಾಂತಿ ಸಾಧನೆಯಾದರೂ ಅದು ಸ್ವಂತ ಭಾಷೆಯ ಮೂಲಕವೇ ಆಗಿದೆ. ಆರ್ಥಿಕಾಭಿವೃದ್ಧಿಗೂ ಸ್ಥಳೀಯ ಭಾಷೆಯ ಅಗತ್ಯವಿದೆ ಎಂದರು. आधुनिक समय तक है, मैं विस्तार से बताने का कभी वक्त मिलेगा मैं बताऊंगा, पर इतना ही सिर्फ सुक्त वक्त में कहना चाहूंगा कि महात्मा गांधी जी जब आए तब इस देश में जो आंदोलन आजादी के लिए था उसके बारे में इतिहासकारों ने, हमारे प्रगतिशील इतिहासकारों था
क्यों अंग्रेजों के सामने पिटीशन प्रेयर देने वाली और किसी तरह से अर्जी लगाने वाली संस्था थी जो उन दिनों आंदोलन चला रही थी। लेकिन जैसे आपको जानकारी है, ಕೇಂದ್ರ ಸಚಿವ ಅಜಯ್ ಕುಮಾರ್ ಮಿಶ್ರಾ ದೇಶದಲ್ಲಿ 70% ಜನ ಹಿಂದಿ ಭಾಷೆಯನ್ನು ಅರಿತಿದ್ದಾರೆ. 150 ದೇಶಗಳಲ್ಲಿ ಹಿಂದಿ ಭಾಷೆ ಬಳಕೆಯಲ್ಲಿದೆ. ಗೃಹ ಸಚಿವಾಲಯವು 100% ಹಿಂದಿಯಲ್ಲೇ ಕಾರ್ಯನಡೆಸುತ್ತಿದೆ ಎಂದರು. राजभाषा नियम बने, निरंतर ऐसे बहुत सारे काम हुए, लेकिन अपेक्षित सफलताएं और अपेक्षित परिणाम जो लक्ष्य तय थे उनके अनुरूप नहीं मिल रहे थे। और मैं इस बात में कहूंगा कि हम सब को एक इस तरह के प्रधानमंत्री, इस तरह के गृह मंत्री मिले, जैसे अभी 2014 के बाद का आपने हरवंश जी ने जिक्र किया। वास्तव में अगर आप देखेंगे, इस पर भी शोध का विषय है कि 2014 के बाद जिस तरह से बहुत तेजी से हमारी क्षेत्रीय और हिंदी भाषा का विस्तार हुआ है,